आमच्या गावातली लोक, आता मी फलटण सस्तेवाडी गाव 3 किलोमीटर, आता माझ्याकडे टू व्हीलर नाही तर कसं जाणार साहेब? म्हणाले साहेब चालत जाणार ना मी, चालत लोक यायची मला बघायची मी चालत चालली, काय साहेब चालत चाललाय? आता त्याला दिसतंय मी चालते तरी कुठे करते, म्हणायची नाही मला नव्हती असा राग यायचा, पण काय करता आपल्या सिनियरला सांगितलं तोंडावर डोक्यावर पण तोंडात साखर पायात भिंगरी आलो. नाही निगेटिव्ह लोक भेटतात की नाही भेटतात? आवाज आहे ना? असे गावी आलो एकाला नाही फायदा द्यायला गेलो की म्हणतो ह्याच्यात पोत येत या तुझ्या पिपशीने काय व्हायचं. आता काय लोक सांगून जातं बघा, कळतं नाही कळतं. आवाज आहे ना? हॅलो. काही जोडीदारांना प्लॅन द्यायला गेल्यानंतर तुला भारी प्लॅन ऐकायचे पाहिजे, मला संजय मला लय प्लॅन आवडला, हा एक नंबर सिस्टीम आहे, खरीदारीवर पैसे, मला पण लय भारी वाटायचं. आता हात जोडला आपल्याकडे, म्हणलं माझा एकच प्रॉब्लेम, म्हणलं काय? मला माझे पैसे तेवढे तू भर, मी तुला माणसं ठिकाणी देतो. आता मी जागीरदार असतो, आलो असतो बघा, माझी वाट लागली, मी वाट काढाय आलो, भेटतात की नाही अशी आलो कन्फ्युज. आणि काय लोकांना प्लॅन द्यायला गेली कडीत कडी आणायचं नाही, बंद पडतं. चेन मार्केटिंग आहे, हॅलो चेन आहे काय आहे? चेन तुटती काय होती म्हणतात का नाही म्हणतात? मला आला राग, माझा जोडीदार होता, म्हणजे चेन कुठं नाही म्हणला, म्हणजे अरे म्हणलं तू आणि मी पण जन्माला आलो कसं आहे, मी पण चेन आहे, वडील आजोबा पंजोबा खापर पंजोबा त्यांचे वडील त्यांचे वडील त्यांचे वडील त्यांचे वडील, ही चेन कधी बंद पडली का? ही चेन जिवंत आहे तोपर्यंत ह्या चेनला पेस्ट लागणार, साबण लागणार, शॅम्पू लागणार, तोपर्यंत आपला धंदा लागणार. कन्फ्युज करतात, काय करतात? काय करतात? आणि कन्फ्युज केल्यामुळे आपण कन्फ्युज होतो. मला माझ्या पेंटिंग मध्ये राहणारे सगळी कार्यकर्ते म्हणायचे, मला एक सांग, आपण ह्या रूम मध्ये 8 जण राहतोय, तू ह्या 8 लोकांना जॉईन केलं, मग परत जाणार कुणाकडे? आपण 8च्या 8 कामाला जातोय, दादा हसतोय इथे, ती पण आता त्याच्यामध्ये 8च्या 8 आपण कामाला जातो, कुठं? पेंटिंग मध्ये. किती वाजता घर सोडतोय? 7ला. माघारी कधी येतोय? म्हणलं 8ला. मग जर आपण 7ला गेलो ना 8ला आलो तर आपल्याकडे वेळ कुठे धंदा करायचा, तुझा बिझनेस करोडपती. मला पण वाटायचं हे बरोबर सांगतात, कन्फ्युज होतं की नाही होतं? हॅलो आवाज आहे ना? आपण जातो त्याचं क्लोजिंग करायचे, आपलं क्लोजिंग करून लावतात की नाही लावतात? काय लोक म्हणतात ती काय खरे दावा असलं, हॅलो म्हणतात की नाही म्हणतात? एक तर महाशय मला म्हणला, संजय भाई प्लॅन लय भारी बरं का, माझ्या मनात एकच शंका राहिली. हे म्हणलं बाबा सांग काय आहे शंका? म्हणलं ही 2 माणसं आणायची, हा त्या दोघांना काय करायचे, त्यांना 2 आणायची, त्या दोघांना काय करायचं, त्यांना 2 आणायची, त्या दोघांना त्यानं पण 2-2 करायची. मग म्हटलं असं 2-2 करत गेल्या शेवटच्या करायचं काय? आता मी कच्चा मलाच नाही शेवटच्या करायचं. मग मी काय केलं, कदम साहेबाला फोन केला, थांब साहेबाला विचार, कदम साहेब शेवटच्या करायचं काय? कदम साहेब म्हणजे तू ठाणे मीटिंगला ये, तुला सांगतो काय करायचं. असे आपण ज्ञान घेत नाही ना, काय घेत नाही मॅडम? नॉलेज घेत नाही. डॉक्टर बनून नाही पेशंटला घेतले, आता पेशंटची आत्महत्या होणार ना, सुसाईड करणार. मग आपल्याला पहिलं शिकलं पाहिजे. काय केलं पाहिजे? बघा पैसे कमवणं इम्पॉर्टंट नाहीये, जेवढं कमवणं इम्पॉर्टंट आहे तेवढं ज्ञान घेणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे ज्ञान वाढवलं पाहिजे की नाही वाढवलं पाहिजे? काय लोकांना हे टेन्शन असतं, सगळं चांगलंय पण 2 आणायची कुठं? काय लोक बघा, काल पण मीटिंग मध्ये होतो, कुठं? इस्लामपूरला. किती माणसं होती कालच्या मीटिंगला? 500 मीटिंगला माणसं होती. किती? तिथं पण 2-3 एकदम दुःखी होऊन बसली होती का? आता अजून एक पण झाला नाही त्याचा. आता मला सांगा, काही लोक ह्या टेन्शन मध्ये येतात, माझा एक पण नाही झाला. आता मग मला सांगा, आपण जीवनपणे 2 नाही आणू शकत, गेल्यावर 4 येणार कोण आपल्याला? काय केलं जिंदगीत आपण? आपण विचार केला पाहिजे की नाही केला पाहिजे? लग्न केलंय का? झालंय का? कोणाचं लग्न नाही झालंय? नाही ना केलं? मी इकडं नाही केला बरोबर. आता 2 मुली नाही म्हणल्या, काय करू? दुसरी बघणार आहे. ओके तू करा पण झाली म्हणल्या.
माझं पुढचे. झाला का नाराज? पाहुण्यारावळ्याची इज्जत गेली काय आहे का नाही आपलं आता लग्न होत नाही पंढरपूरला जातो नी रिटर्न म्हणतो असं म्हणतोय का? उलटा नटून थटून हसत जातोय परत. मला सांग एवढी एनर्जी इथे कुठली? ही म्हणणार राहायला मीच घाबरू नका. तुझं लग्न होणार आहे. तर मला सांगायचंय काय की लाईफ पार्टनर पण असा भेटत नाही. मुद्दा समजून घ्या. कारण लाईफ पार्टनर उद्या तुमची मुलगी आहे मुलगा आहे आपलाही आहे प्रत्येकाची लग्न जमवताना पण त्यांना लाईफ पार्टनर शोधावा लागतोय. कोण म्हणतंय का मी आलो आली हॅलो किती वर्ष मी वाट बघतो? अजिबात नाही. लाईफ पार्टनर शोधावा लागतो. मग शोधल्यानंतर लाईफ पार्टनर भेटतोय की नाही? मग आपल्याला जर शोधल्यानंतर लाईफ पार्टनर भेटत असेल तर आपल्याला शोधल्यानंतर माय लाईफचा बिझनेस पार्टनर पण भेटल की नाही भेटल? शोधण्याची हिंमत केली पाहिजे की नाही? बघा जीवनामध्ये दोन माणसं आहेत. एक माणूस अख्खा आयुष्य काम करतो आणि एक माणूस काम करून घेतो. श्रीमंत कोण म्हणतो? ह्या युगामध्ये आजच्या युगामध्ये ज्याच्याकडे मॅन पॉवर आहे त्याच्याकडे मनी पॉवर आहे. मला या धंद्यात लक्षात आलं की आपल्या अंडर लोक वाढली पाहिजे टीम वाढली पाहिजे. टीम जेवढी वाढल तेवढी खरेदी वाढल त्याच्यावर टर्नओव्हर वाढल. आता सांगायला सुरुवात झाली माझी 2 लोकांपासून बिझनेसची सुरुवात. आता माझ्याकडे 1 लाख प्लस लोकांची टीम उभा किती रोज मीटिंग कुठं 500 लोकांची मीटिंग कुठं 1000 लोकांची मीटिंग कुठं 400 लोकांची मीटिंग कुठे 200 लोकांची मीटिंग. आता तुम्ही सर्वजण पेस्ट वापरता साबण वापरताय मी म्हणले का वापरा. माझ्याकडे 1 लाख लोकांनी 100 रुपयाची पेस्ट घेतली. 1 लाख गुणिले 100 धंदा किती आला? 1 करोडचे 10% कमिशन 12% कमिशन किती आलं? मला 12 लाख रुपये कमवून दिले. समाज तुम्हाला हॅलो यालाच म्हणतात बिझनेस टीम वर्क. बिझनेसची ताकद पाहिली होती. मलाही सुरुवातीला एवढा विश्वास वाटत नव्हता. मी पाहिलं होतं की मुंबईमध्ये मला कदम साहेबांनी पहिलं दावलं होतं की 34 शिकलेला माणूस करोडपती झालाय. 70 वर्षाचा माणूस करोडपती झालाय. भाजी विकणारी महिला करोडपती झाली. एवढंच नाही ॲडव्होकेट व्यक्ती करोडपती झालाय. बिझनेसमॅन व्यक्ती करोडपती झालाय. माझ्या लक्षात आलं जर 70 वर्षाचा माणूस करोडपती होतोय मोदी साहेब तर 70 वर्षाच्या माणसामध्ये क्षमता आहे की धंद्यामध्ये क्षमता आहे? या धंद्यामध्ये जर आपण इन्व्हॉल्व झालो तर आपण पण करोडपती बनणार माणूस करोडपती होतोय तर ह्याचा अर्थ धंद्यामध्ये क्षमता आहे. म्हणजे या धंद्याच्या पॉलिसी फॉलो केल्या पाहिजे. आणि त्या दिवशी ठरवलं मी या धंद्याचे नियम फॉलो करणार. काय करणार? आवाज आहे ना हॅलो? बघा डिसिप्लिन महत्वाचं आहे नियम महत्वाचं आहे आणि ते नियम तुम्ही पाळले की नियम पैसे कमवून देतात. मग मी ठरवलं ज्या एखाद्याला मी शब्द दिला तर तो शब्द कधीच खाली पडून द्यायचा नाही. मी तर संदीपला म्हणलं मी भेटायला येणार तर येणार म्हणजे येणार. मी मीटिंगला पोहोचणार म्हणजे मी तुम्ही 10,000 रुपये तुमचं प्रोडक्ट देणार म्हणजे विश्वास. आज लोक आपल्यावरती विश्वासाने येतात. काय येतात? कोण ओळखत नाही आपल्याला. आज या धंद्यामध्ये आपल्याला लोक रिस्पेक्ट देतात की नाही देतात? नियम फॉलो केलं. सेवा धर्म डोक्यात ठेवला. काय ठेवला? सेवा धर्म. जर आपल्यावरती लोक विश्वास ठेवतात त्यांचा विश्वास खाली पडून द्यायचा नाही. मग मी ज्या लोकांनी मला पैसे दिले त्या लोकांना मी त्याच आठवड्यात इमानदारीनं प्रोडक्ट दिलं. जर माझ्याकडे काही प्रोडक्ट राहिले तर मी त्यांना सांगायचो साहेब हे तुमचं एवढं प्रोडक्ट शिल्लक राहिले मी पुढच्या आठवड्यात आणून देतो. कारण शॉपीला नव्हतं. म्हणून माझा विश्वास वाढत गेला. त्या लोकांनी परत मला पैसे दिले परत मी प्रोडक्ट दिले. विश्वासाचा नतीजा बघता बघता टर्नओव्हर वाढत गेला. आणि जो माणूस तुमच्या समोर 2,000 कमवाय आला होता तो आज आठवड्याला 2,10,000 एका नावावर 2,10,000 आणि बाईकच्या नावावर 2,10,000 असं मला 4,20,000 आठवड्याचा इन्कम आहे. तुम्हाला बघायचं असेल तरी मी जाऊ शकतो. सिद्धार्थ भाई माझी गाडीची लॅपटॉप आहे. लॅपटॉपची बॅग घेऊन माझा IT रिटर्न मी घेतले किती इन्कम आलं ते तुम्हाला बघायला भेटत.
आठवड्याला 2 दात महिना किती झाला? हॅलो, 8,40,000 तर महिना किती? वर्षाला किती झालं? आज तुम्हाला सांगताना आनंद होतो, वर्षाला 2 करोड प्लस इन्कम आहे. मागच्या वर्षाचं इन्कम आहे 2,25,00,000 रुपये. कसं वाटतंय? आज फिरायला BMW गाडी 85 लाखाची. मुंबईमध्ये मी भाड्याच्या घरात राहत होतो. लगभग या बिझनेसची ताकद आज मुंबईमध्ये 2 फ्लॅट घेतले, एक दुकान घेतलंय, मुंबईमध्ये ऑफिस घेतलंय, गावी जमीन घेतली, प्रॉपर्टी बनवली आणि आज तुम्हाला मी सांगतो आराम केला तरी पैसा येतो. काय तो? दुकानाचं भाडं, फ्लॅटचं भाडं, ऑफिसचं भाडं, जे इन्व्हेस्टमेंट केले त्याचं रिटर्न, म्हणजे 2,10,000 अजून एक्स्ट्रा मला चालू झाले. काय चालू झाले? आणि तरी सुद्धा मी रोज काम करतो, रोज काम करतो. आजही मी बॅग भरल्यानंतर 10 दिवस घरी थांबत नाही, घर सोडून जातो. कारण घर सोडला की पैसा आहे. काय आहे? घरी थांबलं की कांदा आणा आणि बटाटा आणा, ह्याच्या व्यतिरिक्त काम नाही. आणि हा पण नटून जातो, आणि तुझा जन्म कांदा झाला नाही आणायला आलो, कांद्यानं तर वादा केलाय. हॅलो, वराची फी भरायची राहिल्या. मला समजत नाही, जग बदलत चाललंय. आज सांगायला आनंद होतोय 130 करोड मॅचिंग बिझनेस मी केलाय. किती? 12% कमिशन काढा हिशोब. दर महिन्याला कंपनी 5 लाख बोनस द्यायची. डायमंडच्या आधी अजून 2 लाख वाढलेत. आता 6-7 लाख बोनस येतो, कधी 8 लाख पण येतो महिन्याला. बोनसच्या स्वरूपात आतापर्यंत कंपनीने 4-4.5 करोड बोनस दिलाय. कमिशन किती झालं? हे 13 वर्षाचं करिअर आहे मित्रांनो. आवाज आहे ना? हॅलो. आणि काम काय आहे? स्टेजवर यायचं, तुमचा सन्मान करायचा, एवढंच काम आहे. हॅलो, मला सांगा, जिंदगी किती भारी, किती रिस्पेक्ट भेटतोय, किती मान भेटतोय, हे बाहेरच्या दुनियामध्ये नाहीये मित्रांनो. आज व्हॅल्यू निर्माण झाली या बिझनेसच्या प्रत. म्हणजे लाईफ आमच्या जीवनात भेटलोय, तुमच्या जीवनात भेटेल की नाही भेटत? पहिलं हॉटेलमध्ये जाताना विचार करायला लागत होता. आता इंडियातलं कुठलंही हॉटेल माझ्यासाठी बंद नाहीये, सगळी हॉटेल ओपन आहे. कधी मी जाताना कॅशचा विचारच करत नाहीये. मित्रांनो, आज विचार करा, टॅक्स जातो किती माझा? 2 कोटीचा 30% टॅक्स जातो. किती होतो टॅक्स आहे? 60 लाख. मला सांगा, एवढा इन्कम टॅक्स गव्हर्नमेंटला भरतोय आणि ते गव्हर्नमेंट कडून येतोय कोणाकडं? लाडक्या बहिणीकडं. चांगलं कार्य करतोय की नाही करतोय? लोक म्हणतात हा आमच्या लेवलचा बिझनेस नाही. काय ना? कारण का त्यांना टॅक्सच भरता येत नाही तेवढा, आमच्या लेवलचा बिझनेस नाही. ते म्हणतात आमच्या लेवलचा बिझनेस नाही, कारण त्यांना BMW मध्ये फिरायचंच नाही. हॅलो, समजलं तुम्हाला? हॅलो, आमच्या मी त्या लोकांचा ऐकता कन्फ्युज होता. काय होता? कसं वाटतं हे करिअर ऐकायला? लंडन, पॅरिस, स्वित्झर्लंड, मलेशिया, थायलंड, सिंगापूर, कितीतरी कंट्री फिरून आलो. पहिलं मला गाली भेटत होती. आज सर साहेब कोण बोलत नाही. साहेब म्हणून कोण बोल, मला सांगा कोण बोलतं आपल्याला? मग आज ही किती मोठा वैभव आहे, बिझनेसची ताकद आहे की नाही? खरं सांगा मॅडम लोक, तुम्हाला मी सांगतो, मी नातेवाईकांकडे जायचो पहिलं, मला चहाला विचारत नव्हतं. एखादा पाहुणा म्हणत नव्हता चहा पिऊन जा. त्यात पाहुण्याकडे गेलं की मग ते जेवल्याशिवाय जायचं नाही पाहुणा आता. असा राग येतो ना, असं वाटतं की हा पाहुणा पाकिस्तानच्या वायवटात आपला होता का इतके वर्ष? तुझ्या दारात आलं तू चहा पाजत नव्हता. हॅलो, आता जेवल्याशिवाय जाऊ नको म्हणतो. याचा अर्थ काय? आज तू मला किंमत देत नाही, माझ्या सक्सेसला किंमत देत. नाराज होत जाऊ नका कुणी मान नाही दिला म्हणून. हॅलो, मान मागून नाही मिळवायचा, मान मिळवण्यासाठी समोरच्याला मजबूर करायचं. किती मोठा करिअर आहे. फक्त गडबड कुठे? आपल्या विचारामध्ये. कशामध्ये? मी तुम्हाला सांगतो, ही बिझनेसची अपॉर्च्युनिटी जगातली बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे. कशा अपॉर्च्युनिटी? तुम्हाला माहित नाही हा बिझनेस किती मोठा आहे, ह्याचं भविष्य किती मोठं आहे. फक्त आपल्याला एक पॉझिटिव्ह अँगल न पाहिलं पाहिजे. आता मला सांगा सिंपल, सूर्यवंशी साहेब, तुमचं गाव कोणतं? तांदूळ. माझं गाव फलटण. आता मी 20 वर्ष मागे जातो. किती वर्षापूर्वी? 20 वर्षापूर्वी मला 10,000 उसने मागायच्या. तर मी काय करणार? एक तर 2 व्हीलर नाही येणार, नाही तर एसटी नाही येणार. साहेब 10,000 द्या, बस ना. हे काय करणार? मला
चेक देणार. काय देणार? पैसे असतील तर पैसे देतील, नसतील तर काय देणार? चेक. आता हे चेक घेणार आणि चेक घेऊन मी कुठे टाकणार? बँकेत टाकणार. बँकेत विड्रॉल व्हायला मला 4 दिवस जाणार की नाही जाणार? 4 दिवसानं माझ्या नावावर पैसे भेटणार की नाही भेटणार? आता काय पैसे मागायची सिस्टीम आहे? मी फोन करतो, हॅलो सोनवणे साहेब 10,000ची गरज आहे. मग त्यात फोटो पाठवा की स्कॅनरचा. मी लगे फोटो पाठवतोय, लगे तिकडे फोटो काढतोय. फोटो काढला की माझ्या बँकेत पैसे येतात. कुठं पैसे आले? हॅलो, आता हे 20 वर्षापूर्वी म्हणलं असतं तर पटलं असतं का? आज पटतंय की नाही पटतंय तुम्हाला? मला सांगा, हा जग बदलत चाललाय. पहिला फोटो काढायला माणूस यायचा कॅमेरावर, फोटो काढायचा, मग ते 36 फोटो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते घ्यायचा नाही. हॅलो, जी जुनी लोक आहेत त्यांना माहित आहे, बाकीच्यांना कॅमेराच माहित नाही. मग धुतल्यानंतर परत ते धुसरी संपल्यानंतर धुयाचा, पुण्याला पाठवायचा, मग ती फोटो यायचा, मग ती फोटो मग आपण परत पोस्टानं पाठवायचो. मग नवरा मुलीला का नवरीला ती फोटो बघायला भेटायचा आणि मग पावती म्हणायची, आम्हाला मुलगी पसंत आहे, मुलगा पसंत आहे, या बघा. हॅलो, आता काय जमाना? ती माणूस तर फोटो पचला. अरे कुठनं गेला? वायर नाही, काय नाही, काय नाही. टेक्नॉलॉजी, जसं ही टेक्नॉलॉजीची दुनिया, अशी टेक्नॉलॉजीची दुनिया. माय लाईफ काय माझी अचिव्हमेंट बघायची असेल तर 2036 मध्ये भेटा मला. हॅलो, किती मध्ये भेटा? 2036 मध्ये कमीत कमी महिन्याचं इन्कम 70 लाख रुपये कमवून तुमच्या समोर असणार. किती असणार? आणि त्या दिवशी आकाशातच फिरणार. हॅलो, मला लोक नावं ठेवायची, गाडी घेतली नावं ठेवायची, हे काय करते? मोठं बोलते. बोलू द्या, मोठं बोलल्याशिवाय मोठं होत नाही. हॅलो, मला सांगा, काय चांगला, किती चांगला बिझनेस आहे, किती मोठं करिअर आहे, किती मोठं भविष्य आहे. आज रिअल मध्ये सांगा, हा बिझनेस वाईट आहे का? किती छान बिझनेस आहे, मला सांगा. आज जेवढे लोकांचा सत्कार झाला, मॅडम लोक कधी आपला असा सत्कार होतोय? तुम्हाला मी सांगतो, 2 शब्द लक्षात ठेव. माय लाईफस्टाईल मध्ये, बिझनेस मध्ये यायच्या आधी आपल्याला सर पण बोललं होतं का? भाषण आपण जिंकलं, सर बोलला ह्यातच. आणि तुम्हाला कधी कोण मॅडम बोललं होतं का? भाषण तुम्ही जिंकला ना, तुम्ही हेच वाक्य, मला हेच वाक्य प्रेरित करून गेलं. बाहेरच्या दुनियामध्ये आपल्याला गाली भेटते नाही तर साहेब म्हणून लोक बोलतात, ह्याच्यापेक्षा अजून आपल्याला काय पाहिजे? आज 10 लाख कमवणारा माणूस, 5 लाख कमवणारा माणूस आपल्याला असा खाद्या हात टाकतोय, आपल्या सगळं गप्पा मारतोय, आपल्या सगळं चहा पितोय. हॅलो, मला हे शिकायला भेटलं की बाहेरच्या दुनियामध्ये लाख कमवणारा माणूस टाचा उचलून चालतोय. हॅलो, माय लाईफ मध्ये ही मंडळी आपल्याला रिस्पेक्ट देतात, व्हॅल्यू देतात की नाही देतात? आपण पॉझिटिव्हली पाहिलं पाहिजे की नाही पाहिलं पाहिजे? मला सांगा, बिझनेसची ताकद काय, आज सिस्टीम काय, आज किती लोकांचा सन्मान झाला की नाही झाला? किती लोक नैनिताल याच्यावर